किल्ले रायगडावर आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा, शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींची उपस्थिती, पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचं आयोजन. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन, मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित. छगन भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका, ते फरार होऊ शकतात. ईडीचा पीएमएलए कोर्टात युक्तिवाद, महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना दिलासा न देण्याची ईडीची मागणी. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं आणि रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचं उद्घाटन. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य, ऑपरेशन सिंदूरनं एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं. पाकिस्तानात अजूनही द्विराष्ट्रवाद सिद्धांत कायम, समाजाला एकजुटीनं राहण्याची गरज असल्याचंही नमूद. आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार. रेपो रेटमध्ये 0.25% कपातीची शक्यता, विकासाचा दर वाढवण्याचा आरबीआयचा प्रयत्न. देशात कोरोना बळींचा आकडा 50च्या वर. देशभरात कोरोनाचे 4,866हून अधिक सक्रिय रुग्ण. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू. देशात कोरोना बळींचा आकडा 50च्या पार. देशभरात कोरोनाचे 4,866हून अधिक सक्रिय रुग्ण. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला. एकमेकांवर आरोपांच्या फैरी, एकमेकांची जिरवण्याची भाषा. मस्क यांना आपणच प्रशासनातून बाहेर काढल्याचा ट्रम्प यांचा दावा.